काय चाललंय? जेवणाची तयारी? हो. आज काय स्पेशल? वेलकम बॅक टू माय चॅनल. अरू बोला. अरू काय खाते? हे काजू समजून ते खाते. तिला वाटले काजू आहेत खा. सो आज संडे आहे आणि सगळ्यांचा संडेला काही ना काही प्लॅन असतो. आमचाही असतो नेहमीच. तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे ना कुठे फिरतच असतो. सो आज ऍक्च्युली प्लॅन होता बट थोडंसं बरं नाहीये म्हणून कॅन्सल झालंय. आणि रेसिपी दाखवायची होती तुम्हाला. त्या दिवशी रेसिपी दाखवली मच्छीची, बऱ्याच जणांना आवडली. चिकनची रेसिपी दाखवते. जेव्हा पण गावठी पद्धत नाहीये ही चिकनची, आम्हाला गावठी पद्धत आवडते. पण जेव्हा आपल्या रेस्टॉरंट सारखं काहीतरी टेस्ट हवी असते, हॉटेलसारखी टेस्ट हवी असते, तेव्हा अशा पद्धतीने मी घरी बनवते चिकन. आणि काहींना माहिती असेल, काही जण म्हणतील का आम्ही असंच तर करतो, वेगळं काय. पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. हो की नाही? सो सुजित आत्ताच आलाय मार्केटवरनं. येताना थोडीशी भाजी हवी होती ती घेऊन आलाय. टॅमॅटो, गाजर, काकडी, लिंबू, मटार, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे आमचं वॉटरमेलन आधीच आहे. मिरची. तुम्ही आता हे मिरची साफ करते. साफ करून अशी ठेवते. अशी ठेवते. असं टिश्यू पेपर टाकते त्याच्यात आणि हे देठं काढून ठेवायची. मग बरेच दिवस राहतात. सगळी भाज्या अशी ठेवणार आहे. हा, आता मिरची ठेवून झाली ना की कढीपत्ता पण टिश्यू टाकतेच, कारण की मग त्यांना जो पाणी सुटतो ना पाण्यामुळे खराब होतात. आणि अशी जवळजवळ महिनाभर राहतात अशी. तसं पण हा, म्हणजे इमर्जन्सी हे ठेवते कढीपत्ता. धुवून सुकून मग असं ठेवायचं. काही नाही ठेवलं धुवून तरी घेताना मग धुवून घ्यावं लागतं. एकदा धुवून ठेवलं ना का मग सारखा धुवावा लागत नाही, धुतलेलं असतं. हे झालं कढीपत्ता ठेवून. टॅमॅटो टिश्यू ठेवायचा, आलं टाकायचं, ओके, आणि झाकण लावायचं. कढीपत्त्याला पण झाकण लावलं. मिरची दुसरी पण आहे ना, तिखट मिरची जास्त लागत नाही, पण मला कधी कधी रेसिपी किंवा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असतं. आणि हा ठेचा बनवायचा असतो तेव्हा लागते. ठेचाची रेसिपी दाखवायची. मिरचीचा ठेचा आमच्या दोघांच्या पण फेवरेट आहे आणि एकदम सोपी पद्धत आणि खूप जास्त टेस्ट असते ठेच्याला. है ना? भाकरीशी खायला मस्त एकदम. भाकरीशी खायला किंवा कधी कधी आम्ही जेवणामध्ये रस्सा कालवण वगैरे न करता नुसतं ठेचा आणि भाकरी खातो. है ना? मला आवडतं खूप. ही नाही मिरची घेतली तरी चालते ठेच्याला, कारण की जास्त तिखट आहे. एकदम पॅक करून मस्त राहते. सीलबंद डब्यामध्ये पॅक करून घ्या. चलो, सो आपण आता रेसिपी बघूया. आरूला दही भेटले. बाकी ठेवू. रोल संपलंय मागवा. हो, मला ते बरं पडतं. सगळं संपलं. आजीची ते भाजी खराब होती. त्या आजीकडून भाजी घेऊन भाजी खराब आहे बोलता. आज नव्हतं खराब काय घेऊन आणलीच नाही 2-3 दिवस. का बरं? बोलते माझ्यामध्ये भाजी जा
लग्न आहे ना हा, 13 तारखेला. हा. आम्हाला बोलतो ना काय? 13 तारखेला तिथे कुठल्या तिचं लग्न आहे. सो ही तयारी करेपर्यंत फोडणी देऊन घेतली आणि मी आणि आरवीला जे लागतं ना फिक्क त्याची काय रेसिपी मी दाखवली नाही, त्याला फोडणीला देऊन घेतले आणि आता रेसिपी स्टार्ट करते. चिकन मसाला. सो चिकन मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे चिकन घेतले. 1 किलोचे चिकन आणलेलं सुजितनी, त्यातलं थोडंसं अन्वी आणि आरवीसाठी पाव किलो काढलं असेल आणि हे पाऊण किलो आणि पाऊण किलो म्हणजे अर्धा किलो असेल ना. हां. आणि कांदा असा उभा चिरून घेतलाय. टॅमॅटो असा मोठा मोठा कापून घेतलाय कारण की आपल्याला जरासं तेलामध्ये फ्राय करायचे. कोथिंबीर, लसूण, मिरची, हळद मसाला आणि चिकन मसाला, धना पावडर, मीठ आणि गरम मसाला. सो एवढंच साहित्य आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपली रेसिपी गॅस लावलंय आणि ते मस्त सुजितनी सॅलेड कापून ठेवलेलं आहे. सो आधी चिकनला मसाले लावून घेऊयात. चिकनमध्ये मी थोडं बटाट पण टाकले, खायला खूप टेस्टी लागतं म्हणून. हळद आणि मसाला, गरम मसाला, धना पावडर, चिकन मसाला, मीठ नंतर. तर हे लावून घ्यायचं. सो चला रेसिपी स्टार्ट. सो थोडंसं तेल टाकायचं आहे. कांदा आणि टॅमॅटो आपल्याला जे भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी थोडंसं एवढंसंच तेल टाकायचं आहे, जास्त नाही. आणि जिरं विसरले होते मी. गरम मसाला असतो, सो एखादी गोष्ट नसली तरी चालते त्याच्यामध्ये, एवढं काय नाही त्याच्यात. सो आता स्टार्टिंगला आपण तेलामध्ये जिरं आणि दालचिनीचे तुकडे पहिले टाकते कारण की जिरं करपू शकतं. आणि आता हे जिरं, आता कांदा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये. हा, मिक्सरला लावायचं आपल्याला. हा, ते मिक्सरला लावून घ्यायचंय. काय पडली? उठ लवकर, उठ लवकर, मस्ती कर ना. काय झालं? मस्ती नको. बारीक झालं, पेस्ट झालं. माझ्या मिक्सरवर सांग.
चला आता फोडणी देऊयात आपण. फोडणी झालेली आहे. वाजलो मॅगी आणि मॅगी ना शिव जास्त टाकलेलं आहे. मिरची टाकते. मिरची टाकली का हे जे आपण मिक्सर करून घेतले ते टाकायचे. त्याच ह्याच्यात जरासं पाणी घेतलं. पाणी ओतून परत शिजवून घ्यायचं. मी मीठ टाकलेलं नाही आणि आपलं झालं पोरींचं आमचं हे उकड चिकन असलं की हे लागतंच. आणि ह्याच्याने एवढ्या भरपूर जेवतात ना. हे झालेलं आहे. एका साईडला भात लावलाय आणि भाकरी मम्मीने दिली आहे. पण मम्मी देते म्हणून करत नाही. त्या दिवशी पण दाखवली. मम्मीने भाकऱ्या दिलेल्या आहेत. आणि काय दिले चिंबोऱ्या. हे आपली चिंबोऱ्यांची रेसिपी बाबा खूप छान असते ना. बरी मस्त एक टाइम बनवू. एकदा बनवू. मोठी भरलेली भेटली ना तर चांगली असं चांगली बनवलं बरं मजा आहे. मोठी एकदम पाहिजे. मोठे एकदम पाहिजे. झालेलं आहे. मोठी रेसिपी आपली आहे ना मस्त एकदम. तशी जर सेम रेसिपी ती मोठी रेसिपीची माझ्या यूट्यूब चॅनलला आहे व्हिडिओ. ती जर सेम टू सेम तुम्ही बनवलीत ना तर खरंच खूप छान लागेल. आणि ज्यांनी कोणी बनवली असेल आणि त्यांना समजलंच असेल. जर ज्यांनी कोणी बनवली खरंच त्यांनी मला सांगा की तशी आम्ही केली आणि खरंच खूप छान झाली म्हणून. आहे की नाही. स्वतः हे थोड्या वेळात होईल. झालं का थोडस मीठ टाकूयात आणखीन मग पाणी सुट. आईस्क्रीम पाहिजे ना. दोघीजणी आपोआप जवळ आल्या आता जेवायला. भूक लागली नाही आणि नॉनव्हेज असेल ना तर आपोआप येतात जेवायला. हे ना अन्वी कसं झालंय सांग. कसं झालं सांग सगळ्यांना. सगळ्यांना सांग अन्वी कसं झालं सांग. मस्त यम्मी. आरू कसं झालंय. आरू आता आरू अरे खा पहिले जेव. आधी यम्मी काही पहिले जेव. गरम गरम आहे ना तू. कसं आहे आरू. छान छान. त्यांना सांग इथे सांग. इकडे सांग यम्मी सांग. व्हिडिओ मध्ये सांग यम्मी. पप्पाकडे बघ. यम्मी बोल. ह्यांना भरवून घेते तोपर्यंत एका साईडला हे चालू आहे शिजवायचं. आणि आम्ही आता एक वस्तू घ्यायला जाणार आहोत. बघायला जाणार आहोत. ओव्हनची जागा आमची रिकामी आहे ना ओव्हनची ती भरायची आम्हाला. आमचा ओव्हन होता पण खराब झाला तो. जाऊ शॉपिंग करायला जाऊ. कपडे घ्यायचे पण आम्हाला फक्त भरवायला लागतं हे सगळं साफ. अरू एक
आता अरूणकडे हा फिश कोको. चला जेवू. सो झालेलं आहे आता चिकन. आता ह्याच्यावर थोडी कोथिंबीर लावायची टाकायची. जेवण तर झालेलं आहे. टेस्ट बघू किती चांगली झाली का वाटते. या जेवायला सेंटपर्यंत आम्हाला मस्त झाला एकदम फर्स्ट क्लास. सगळ्यांनी रेसिपी ट्राय करायची की नाही. अशीच जर झाली तर तुम्ही सांगा कसं लागलं. कारण तुम्हाला टेस्ट करायला भेटलं. टेस्ट मी केली. मी पण टेस्ट केली. तुझी वेगळी होती. आणि हॉटेलमध्ये जसं आहे तसे टेस्ट फ्लेवर आलेला आहे त्याचा. हा चांगले वाटतं. सो जेवल्यावर आम्ही भेटतो. सो आम्ही आता निघालेले आहोत शॉपिंग करायला मार्केटमध्ये. जसं मी मगाशी तुम्हाला बोलले की आम्हाला अवन बघायला जायचं आहे. सो ते बघण्यासाठी चाललो आहे. आणि सुजी तिकडे मेजरमेंट घेतोय. ही जी स्पेस आहे ही अवनसाठी बनवलेली होती. आणि इथे जुना अवन होता आमचा पण तो खराब झाला आणि ओल्ड होता खूपच. सो आता परफेक्ट त्या मेजरमध्ये मेजर बरोबर आहे. फक्त जी लेंथ आहे ना आतमधली डीपनेस ती जरा कमी वाटते. त्यामुळे ओव्हन एखाद वेळेस आपल्या छोटा घ्यायला गेला तर इथे कट करून जरा वाढवायला लागेल. काहीतरी दोन्हीतनं एक पर्याय घ्यायचं आहे ना. घ्यायचं. ओके ही टाकी ठेव सध्या इथे. ही सध्या टाकी ठेवली होती. टाकीचं नळ बसून आणलं ना मी. त्या टाकीला जागा करायची आहे. सो चलो आम्ही आता जातोय बघतोय अवन. आणि बसला तर ठीक. नाहीतर मग तिथे ऍडजस्ट करायला फली वरनं आणि असं नाही करायचं. हा एक बघितलाय आणि ISDचा आहे. किती साईज हवी आहे. साईज आपल्याला किती साईज. डीपनेस जरा जास्त आहे ना. थोडा कमी पाहिजे. मला तो आवडला होता. खूप जास्त साईज मोठी आहे. घेतलं पप्पानी. फायनल केलं. मॉलला जायचं आहे पण अवन घेतलं का पप्पानी. मला वॉच घेत आहे का. तेच काय स्माइल दिली. काय ग तुझी केस खूप छान वाटतात. कशाने धुतली. कशाने धुतली. ते पप्पा आले. ए एवढी काय घाई हो.
उतर उतर हा, अशी मागे बसलोय काय मागे बसलोय मॉल मॉल मध्ये इकडे मॉल आतमध्ये मॉल मध्ये मॉल आणि हातात बाय काय बाय पप्पा पण येत आहेत आल्यासारखी शॉपिंग काय ते आल्यासारखी 99 बंद झालं तुझं चॉकलेट दाखव. मस्त मस्त वस्तू आहेत पण 99 मध्ये अगं बाई मी सेफ्टी करणार आहे. हो का आरूला पण द्यायचंय